लहानपणीच आई वडिलांचं छत्र हरवलेली रोशनी आपल्या आत्या आणि धाकट्या भावाबरोबर एका छोट्याशा खोलीत राहते. तिची आत्या मिळेल ती कामं करत या दोन्ही मुलांना एकटीनं वाढवते. तुटपुंजा उत्पन्नात दिवस काढताना प्रत्येक दिवस संघर्षाचा, पण आता त्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. कारण रोशनी आणि तिच्या भावाला खानवडीतील ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेत प्रवेश मिळालाय. रोशनीप्रमाणे बालवाडी ते दुसरी या इयत्तांमधली 260 मुलं यावर्षी शाळेत दाखल होत आहेत. याची सुरुवात झाली खानवडीतल्या महात्मा फुलेंच्या स्मारकाच्या नूतनीकरणाच्या विचारानं. पुण्यात येण्यापूर्वी फुले कुटुंबियांचं वास्तव्य खानवडीत होतं. फुले कुटुंबियांच्या घराचा दरवाजा याचीच साक्ष सांगत स्मारकात उभा आहे. वास्तुविशारदांसोबत चर्चा करताना या स्मारकाऐवजी त्यांच्या विचारांचा वारसा सांगणारं स्मारक उभारावं अशी संकल्पना पुढे आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य पुढे नेण्यासाठी या ठिकाणी शाळा उभारण्यात आली. जिल्हा परिषद सेस निधी, जिल्हा नियोजन निधी व CSRच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक संकुलाचं बांधकाम करण्यात आलं. 2025च्या सुमारास इमारतीचं काम पूर्ण होत आलं. पण महत्वाचा प्रश्न होता तो शाळा कोण चालवणार. यासाठी अनेक संस्थांकडून अर्ज आले. जिल्हा परिषदेनं नेमलेल्या समितीसमोर सादरीकरण झालं. या समितीनं विविध शैक्षणिक संस्थांचा आढावा घेतला. त्यातून क्रिस्टल हाऊस इंडिया या संस्थेची निवड करण्यात आली. या शाळेत आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण दिलं जाणार आहे. शाळा प्रवेशासाठी सर्वेक्षण करण्यात येतं. गरीबातील गरीब मुलांना प्रवेशात प्राधान्य दिलं जातं. इथं मुलांना 12वी पर्यंत दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. पुढच्या टप्प्यात इथं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित संशोधन व अध्ययन केंद्र प्रस्तावित आहे. एका अखंडात महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, स्त्री पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या, विद्या शिकवाव्या, भेद नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी सुरू होणारी ही शाळा त्यांच्या आणि सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचं स्मारक ठरणार आहे.